गोष्ट लक्षात ठेव शारदा, पुन्हा हा असला वेडेपणा कधीही करायचा नाही. शारदा, शारदा, काय झालं तुला? अगं, सकाळी मी तुझ्या घरी फोन केला तेव्हा मला कळलं. आधी तर माझा विश्वासच बसला नाही. तू हे का? तुम्ही हर्षवर्धन भोसले. ओ आय सी. बरंच ऐकलंय तुमच्याबद्दल. आज पहिल्यांदाच पाहिलं. अगं, तेच मला इथे घेऊन आले. आता कशी आहे तब्येत तुझी? बरी आहे. शारदा, मी निघतो आता. त्या आल्यात आता आणि तुझी तब्येतही बरी आहे आता. मला निघाला. तुम्ही गेलात तरी चालेल. ये तुम्ही. टेक केअर. काय गरज होती हे सगळं करायची? अगं, आत्महत्या करून आयुष्यातली सगळी दुःख संपली असती तर या जगात आज कोणीच जिवंत नसतं. आत्महत्या ही पळवाट असते. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं सोल्युशन आत्महत्या कधीच असू शकत नाही. का केलंस तू असं? कारण माझ्या आयुष्यातले इतर सर्व मार्ग बंद झाले होते म्हणून. आणि आता आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत तुझे. हे बघ शारदा, मी तुला आधीच सांगितलं होतं त्या माणसावर विश्वास ठेवू नकोस म्हणून. अगं, तो माणूस कसा आहे हे साऱ्या जगाला माहितीये, पण तुलाच कसं कळत नाही? कोणाविषयी बोलतेस? शारदा प्लीज, सगळं कळून सवरून मला काहीच कळत नाही असं दाखवू नकोस. हर्षवर्धन भोसले बद्दल बोलतीये मी. आणि हे सगळं तू त्याच्या पायीच केलंय हेही ठाऊक आहे मला. तसं नाहीये ग शारदा, तू माझ्याशी नाही स्वतःशी खोटं बोलतेस, फसवतेस स्वतःला. अगं, त्याचं लग्न झालंय आणि तू. मीनाक्षी प्लीज थांबवत आहे सगळं. मी माझं बोलणं थांबवेन ग, पण त्याने तुझ्या आयुष्यातले प्रश्न सुटणार नाहीयेत. त्याच्यासाठी तुला हे सगळं थांबावं लागेल, समजलं? हे बघ शारदा, विसर त्याला, विसर सगळं. हे नवीन आयुष्याला सुरुवात कर. ह्यातच तुझं भलंय. तुझी जवळची मैत्रीण या नात्याने सांगते तुला. बाकी तू समजूतदार आहेस. हा छळताय तुम्ही तिला. मी पेड घेऊन पेडगावला जाऊ नका. तुम्हाला आणि मला या दोघांना चांगलं ठाऊक आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही शारदा. आणि शारदा, तुम्ही कधी आलात? आत्ताच. मीनाक्षी, काय म्हणाले डॉक्टर? कधी मिळणार डिस्चार्ज? उद्यापर्यंत मिळेल. गुड. काळजी घे.
मी निघतो आता ऑफिसला. संध्याकाळी येईन परत. बरं. आलेच मी. एक मिनिट मिस्टर भोसले. हा छळताय तुम्ही तिला. मी पेड घेऊन पेडगावला जाऊ नका. तुम्हाला आणि मला या दोघांना चांगलं ठाऊक आहे शारदाने का आणि कुणामुळे असं केलंय. हे बघा, तुमच्यामुळे आधीच तिने खूप त्रास सहन केलाय. तर प्लीज आता तिला माफ करा आणि पुन्हा तिला भेटायला इथे येऊ नका. हे सगळं मला सांगणाऱ्या तुम्ही कोण? मी मैत्रीण आहे तिची आणि तिचे हितचिंतकही, आणि म्हणूनच तिच्या हितासाठीच हे सगळं बोलते. तिच्या हिताचा विचार मी सुद्धा करतो आणि मला असं वाटतं की म्हणूनच आज ती जिवंत आहे. हो, मान्य आहे मला की तुम्ही तिचा जीव वाचवला. तुम्ही तिला इथे आणलं नसतं तर कदाचित आज ती या जगात नसती. पण तिच्या आयुष्याला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवणारेही तुम्हीच आहात, हे विसरू नका. आधी प्रेमाचं नाटक करून तिला फसवलं आणि आता जखमेवर मीठ चोळायला आला. एक मिनिट. तुम्हाला या विषयाबद्दल काही ठाऊक नाहीये आणि एखाद्या विषयाची माहिती नसताना त्यावर न बोललेलंच बरं असतं. मला सगळं ठाऊक आहे. हे बघा, तिच्या बिचारीच्या आयुष्यात आधीच खूप दुःख आहे. तिची दुःख तुम्हाला कमी करता येत नसेल तर ते वाढवू तरी नका प्लीज.